मंडळी, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे शिंदे सरकारनं जाहीर केलेली लाडकी बहीण योजना. कारण ही योजना महिला मतदारांवरती थेट प्रभाव टाकणारी आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. मात्र निवडणुका संपल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होईल असा सूर विरोधकांनी आवळला होता. ही योजना सुरू झाल्यापासून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळत आहे. कधी ही योजना बंद पाडण्यासाठी विरोधकांकडून वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जातात, तर कधी सत्ताधारी विरोधकांचे हे डाव हाणून पाडण्यासाठी जागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करताना दिसून येतात. अर्थात या सगळ्या लाडक्या बहिणींचं पारडं जड दिसून येतं. विरोधकांनी कितीही विरोध केला तरी लाडक्या बहिणींचा या योजनेला आलेला प्रतिसाद काही शेवटपर्यंत कमी झाला नाही. शासनानं जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला होता. तसंच ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा लाभ देखील राज्यातील 2,34,00,000 पात्र भगिनींना देण्यात आला आहे. म्हणजे एकूण 7,500 रुपये महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये असं आदिती तटकरे यांनी म्हटलंय. एकूण वर्षाचं लाडकी बहीण योजनेचं गणित मांडलं तर महिन्याला 1500 तर वर्षाचे 18,000 रुपये प्रत्येक लाभार्थी महिलेला मिळणार आहेत. मग आदिती तटकरे यांच्यावर ही योजना बंद पडणार नाही असं आवाहन करण्याची वेळ का आली? याचं कारण म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगानं लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवण्याचे निर्देश दिल्यानंतर काल ही योजना बंद होणार असल्याची अफवा उठली होती. निवडणूक आयोगानं तुर्तास या योजनेला स्थगिती दिली आहे. मात्र ही योजनाच बंद पडली तर सरकारचं पितळ उघडं पडेल अशी गरळ आता विरोधकांकडून ओकली जात आहे. परंतु यामागचं खरं सत्य हे खूप वेगळं असतं. आपल्याला फक्त योजना बंद पडली अशी ब्रेकिंग न्यूज दिसत असते. म्हणूनच ही ब्रेकिंग न्यूज समोर आल्यानंतर सरकारकडून लागलीच त्यावर स्पष्टीकरण देण्यात आलं. पण सत्य परिस्थिती वेगळीच आहे. आचारसंहितेत मतदारांवरती थेट प्रभाव टाकणाऱ्या योजना ह्या तात्पुरत्या स्थगित केल्या जातात. मात्र महायुती सरकारनं पुढील 2 महिन्यांचे पैसे ॲडव्हान्समध्ये अगोदरच महिलांच्या खात्यात जमा केले आहे. हा मुद्दा लक्षात घेणंही तितकंच गरजेचं आहे. आचारसंहितेच्या नावाखाली निवडणूक आयोग योजना तात्पुरती थांबवा अशी सूचना देऊ शकतात. याचा अंदाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना आधीच होता. त्यामुळं याची दक्षता घेऊनच पुढील महिन्याचे पैसे आधीच महिलांच्या खात्यात वर्ग केले गेले आहेत. लाडकी बहीण योजना निवडणूक आयोगाकडून थांबवली गेल्याची फेक न्यूज मवियाकडून पसरवली जात आहे. पण वास्तवात निवडणूक आयोग कोणत्याही सरकारी योजना बंद पाडू शकत नाही. फक्त आचारसंहिता सुरू झाली अनेक ज्या काही योजना असतात त्या महिनाभरासाठी तात्पुरत्या स्थगित केल्या जातात. फक्त निवडणुकीच्या प्रचार काळात सरकारी योजना महिनाभरापुरत्या थांबवल्या जातात. म्हणूनच सरकारनं नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात आधीच जमा केलेत. निवडणूक संपली की योजना पुन्हा चालू होतात. योजना सुरू झाल्यापासून जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे 7,500 रुपये महिलांना आधीच मिळाले आहेत. डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आणि पुढे देखील ही योजना सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महिलांना मिळणाऱ्या पैशात कोणताही खंड पडणार नाही. नोव्हेंबरमध्ये निवडणुका संपल्यावर महायुती सरकार परत सत्तेत आलं की डिसेंबर महिन्याचे पैसेही मिळतील आणि योजना अशी सुरू राहील. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं तर योजनेचं काय होईल हे सांगता येत नाही. पण कोणतंच सरकार अशी क्रांतिकारी योजना बंद करण्याचं धाडस करेल असं वाटत नाही. त्यात ते मुळात या योजनेच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांचं सरकार आलं तर ही योजना सुरू राहणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असणार आहे. आता मतदार म्हणून ही योजना किती जणांना पटली आणि किती जणांना खुपली हे येत्या काळात स्पष्ट होणारच आहे. मात्र लाडकी बहीण योजना बंद झाली ही बातमी खोटी आहे, निराधार आहे. त्यामुळे अशा कुठल्याही अफवांना बळी न पडता निवडणूक आयोगानं आखून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून ही योजना तुर्तास स्थगित करण्यात आली आहे. हे सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. किंबहुना एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, याआधी देखील निवडणुका झाल्या आहेत, आचारसंहिता लागली आहे. विशेष म्हणजे अशा सगळ्या योजना स्थगित झाल्या आहेत. मात्र इतक्या वर्षाच्या निवडणुकीच्या इतिहासात अशी बातमी कधी आलीच नाही. पण लाडकी बहीण योजना स्थगित झाल्यानंतर सगळ्या माध्यमांवर ब्रेकिंग न्यूज लागली. मग हे या योजनेचं यश म्हणावं का असाही एक मुद्दा मनात येतो. एकंदरीतच इतिहास हा पहिल्यांदा घडत असतो. या योजनेचं पुढचं भवितव्य काय असणार हे सध्या सांगता येणार नाही. कारण आता ही योजना मतदारांवरती सोपवली गेली आहे. मैदान आता दूर नाही. येत्या काळात या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणारच आहे. आपण वेळोवेळी याचे अपडेट घेतच राहणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.